राजवी, खरंच परत असं नाही होणार. ठीक आहे, तुम्ही नका टेन्शन घ्या. आईंशी बोलून रिलॅक्स वाटतंय तुम्हाला? हो. मग काय म्हणाले आई? मग मी साईला म्हणाले की यापुढे मला कधीच फोन करू नको आणि मी फोन ठेवून दिला. माझ्या वागण्याचा खूप राग येत असेल ना तुम्हाला? आता तुम्हाला एवढंच सांगेन मी, आपलं नातं शेवटपर्यंत टिकावं असं जर वाटत असेल ना तुम्हाला, तर मी जो डिसिजन घेतलाय त्यावर विश्वास ठेवा. ठेवाल ना? हो. गुड. झोपायचं नाही का? झोपायचं. कसला विचार करतोयस? बाबा विचार नाही करत आहे, पण मला खूप राग आलाय त्या लोकांचा. तुझ्या डोक्यात अजून तेच चालू आहे का? मग काय करायचं मी? तुम्ही त्यांना असं सहज कसं सोडून देऊ शकता? हे बघ, मी तुला आधीच सांगितलं आणि पुन्हा एकदा सांगतो, जे झालं ते झालं. ही गोष्ट जास्ती ताणण्यात काहीच अर्थ नाहीये. बाबा तुम्ही त्यांना का माफ केलं? मी त्यांना माफ केलं कारण यात त्यांच्या एकट्याचा हात नाहीये. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं? नाही, मग त्यांनी तुमच्यावर चोरीचा आरोप केला ना, ते कशासाठी? हे बघ आरती, मला हे म्हणायचंय की हे सगळं त्यांनी एकट्याने नाही घडून आणलंय, त्यांनी कोणाच्या तरी सांगण्यावरनं केलेलं आहे. मग आपण त्यांच्यावर पण मानहानीचा दावा ठोकू शकतो. पुन्हा पुन्हा तो विषय नकोय. बाबा मला खरंच कळत नाही तुमचं. तुम्ही असं सहज कसं सोडून देऊ शकताय सगळ्यांना? आई तू तरी सांग यांना. नितीश, मला पटतंय तुझं, अगदी पटतंय. आपण जर का असं सहजासहजी त्यांना सोडून दिलं ना, तर पुन्हा ते असंच करायला मागे पुढे बघणार नाहीत. बाबा मी पण तेच म्हणतोय, त्यांना काय ती एकदाची अद्दल घडू दे. तुम्ही दोघे शांत होता का प्लीज? मी असं काहीही करणार नाही ज्याने दुसऱ्याला त्रास होईल. पण त्यांनी तुम्हाला त्रास दिला त्याचं काय? त्यांनी विचार केला तुम्हाला त्रास द्यायच्या आधी? ज्यांनी कोणी हे केलंय ना, त्याला त्याची शिक्षा नक्की मिळेल. मला सांगा, तुमचा कुणावर संशय आहे का? म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, ट्रस्टींबरोबर कोण सामील असेल याच्यात? काय झालं बाबा? तुम्ही गप्प का झालात? सांगा ना आईला. काय चाललंय तुमचं नितीश? एक मिनिट, तुम्हाला पुन्हा एकदा राजवीरवर संशय आहे का? हो, राजवीरनीच केलं हे सगळं. हे सगळं त्यांनीच घडून आणलेलं आहे. तुम्ही नीट विचार करून बोलताय ना? हो, मी विचार करूनच बोलतोय. मला नाही वाटत राजवीर असं काहीतरी करतील. हे बघ, माझाही या गोष्टीवर विश्वास बसत नव्हता, पण हे सगळं घडून आणणारी व्यक्ती राजवीरच आहे. भाऊ मग आपण गप्प का बसलोय? पुन्हा ते असं काही विचित्र वागायला काही कमी करणार नाही. नितीश, तू जो विचार करतोय ना, तसा विचार मी नाही करू शकत, कारण मला मनूची काळजी वाटते. मला ना हे सगळं खरंच पटत नाहीये. तुम्ही पुन्हा एकदा शहानिशा करून बघा. करीन, पण यातलं मनूला काही कळता कामा नाही. हे सगळं आपल्या तिघांमध्येच राहू दे प्लीज. काय पोपला जायचं? यार माझ्याकडे छान कपडे नाहीयेत. आपण आधी शॉपिंग करूयात ना, नंतर जाऊ पोपला. आता आपण एक काम करूयात का, उद्या आपण आधी कॉफीसाठी भेटू, मग शॉपिंग करू आणि देन पबला जाऊयात. पण तू पिक करशील ना मला? ठीक आहे चालेल, मी वाट बघते तुझी. बाय, गुड नाईट. किती वाजलेत? किती वाजले?
11 वाजलेत रात्रीचे. सो रोजच वाजतात 11. धडे रोज 11 वाजता हे मलाही माहिती, पण मला काय म्हणायचं ते जरा समजून घे ना. काय काय म्हणायचंय तुला? कोणाशी बोलत होतीस एवढ्या रात्री? अच्छा, म्हणजे तू माझं बोलणं चोरून ऐकत होती. चोरून कशाला ऐकायला पाहिजे? सांग आधी कोणाशी बोलत होतीस ते. बरं चिडू नको, काय काम आहे ते सांग. ते काही काम असेल तेव्हाच मला तुझी आठवण येणार आहे का? सांगणार आहेस का काय काम होतं ते? माझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या. कोणाशी बोलत होतीस एवढ्या रात्री फोनवर? मित्राशी बोलत होते. फक्त मित्रच होता का? तुला डाऊट आहे का माझ्यावर? हो, कारण तू हल्ली तुझ्याच तंद्रीत असते. आमची आठवण सुद्धा येत नाही तुला. बघा तेव्हा फोनवर चिकटलेली असते. मी माझ्या मित्राशी बोलत होते. तू काय एवढी टिपिकल वागतेस ग? अगं तुझं काय चाललंय आम्हाला तरी कळू दे नंदा. एवढ्या रात्री कुणीही कुणाशी फोनवर बोलत नाही. माझे फ्रेंड्स करतात मला फोन. नंदा, मागच्या वेळेस जे झालं ते पुन्हा होता कामा नये. म्हणजे काय म्हणायचंय तुला? विसरलीस का काय झालं होतं ते? राजवीरनी सगळ्यांसमोर तुझ्यावर हात उचलला होता, विसरलीस? आणि त्यावर तुम्ही काही बोला नव्हतात हे पण लक्षात आहे माझ्या. अगं मग का वागतेस नंदा पुन्हा असं? डोंट वरी यार मम्मा, उगाच टेन्शन घेतेस तू. तुझ्यामुळे राजवीर आम्हाला पुन्हा एकदा ऐकवेल की मुलांवर लक्ष ठेवता येत नाही का म्हणून. बस झाला. सतत काय तुम्हाला त्याचं पडलेलं असतं ग? अगं नंदा, मला काळजी वाटते ग तुझी. काळजी नाही वाटत तुम्हाला माझी? राजवीर दादाची भीती वाटते ना, म्हणून तुम्ही असं बोलता. आयुष्यभर असेच जगा तुम्ही. सोड. अगं काळजी वाटते म्हणे. नंदा तू मनवा, हा रुमाल द्यायला विसरलात तुम्ही. सॉरी, मी देते. हा घे. अजून काही हवंय? काय हवंय असं? पाकिट घेतलं ना आणि घड्याळ. अजून काही राहिलंय का? काय राहिलंय तुम्हीच सांगा. सांगा ना, काही हवंय का तुम्हाला अजून? तुमच्या चेहऱ्यावरचं स्माइल काय ते म्हणा. काय झालंय? तुम्हाला राग आलाय का माझा? नाही नाही, असं काही नाहीये. खरंच तसं काही नाहीये. नाही. मग मी काल बोललो त्याचा विचार करताय? काय विचार करताय? हाच की आपलं नातं टिकवायचं असेल तर शब्द जपला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत घरच्यांशी कॉन्टॅक्ट करून नाही चालणार. मला माहितीये तुम्हाला खूप त्रास होतोय, पण त्रास थोड्या दिवसांसाठी, नंतर सवय होईल. सवय होईल. एक विचारू? समजा मला घरच्यांची खूप आठवण आली, आई बाबांशी बोलावंसं वाटलं तर काय करू? मला नाही राहणार. मुळात तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची इच्छाच झाली नाही पाहिजे. आणि समजा तसं झालं तर माझा झालेला अपमान आठवा. माझ्यावर जे आरोप केले होते ना त्यांनी, ते आठवा. तुमचा अपमान आठवा. ऍक्च्युली ही गोष्ट तुम्हाला आधीच कळायला हवी होती, पण ठीक आहे, मी आता परत एकदा सांगतो. नीट ऐका मनवा. आई वडील जन्मभरासाठी नसतात, पण नवरा जन्मभरासाठी असतो. आणि लग्नानंतर कुठल्याही बायकोसाठी तिचा नवराच तिचं जग असलं पाहिजे. काळजी करू नका, होईल सगळं. इकडे बघा, मला ते स्माइल कधी दिसेल? मला नाही माहित. मी रागावू का तुमच्यावर? नको. मग मला स्माइल हवाय म्हणा. असाल ना? छान दिसता असताना. हेच हवंय. येतो. बाय. बाय. मला आवडली आपली डील. आपण लगेचच काम सुरू करूया. गुड. नेक्स्ट वीक? नेक्स्ट वीक
नेक्स्ट वीक नको. आपण त्याच्या नेक्स्ट वीक पासून काम सुरू करूया. ओके, अग्रीमेंट साईन करायला भेटूच. नक्कीच. थँक्यू व्हेरी मच. हाय. किती उशीर. काय आजकालची मुलं आहेत. नंदा, काय चाललंय हे सगळं. ए, कोण आहेस तू? अरे हात सोड. अरे हात सोड ना. दादा अरे काय करतोयस तू? मित्र आहे तो माझा. घरी चल, घरी चल. गुड मॉर्निंग माई. गुड मॉर्निंग. माई, तब्येत बरी आहे ना तुमची? काय ग, तुला काही हवंय का? नाही म्हणजे उगाच विचारणार नाहीस ना तू? नाही माई, अहो मी सहज विचारलं. आता विचारत सुद्धा नाही का तुम्हाला काही? काहीतरी हवं असणार म्हणून असले चौकशा करतेस, हे काय मला माहित नाही? काय बघा माई कशा बोलतायत ते. काय माहित, इतकं आपुलकीने विचारते तर सांग ना तिला. नंतर तूच म्हणशील की रंजूचं घरात लक्ष नसतं म्हणून. मोहन, तुम्हाला दोघांना वाईट वाटेल पण सांगते, आपुलकी आणि स्वार्थ यातला फरक मला कळतो. माहित, तुला नेहमी आमच्याबद्दल असंच का वाटतं ग? आता तब्येतीबद्दल विचारणं यात कसला आलाय स्वार्थ? नाहीतर काय. बरं राहिलं, मला पेपर वाचू दे. माई, राजवीर आणि मनवा दिसत नाहीयेत कुठे. राजवीर बाहेर गेलाय आणि मनवा किचन मध्ये. माई, तुमचं लक्ष आहे ना त्या दोघांकडे? म्हणजे नाही म्हणजे त्यांच्यात काही वाद वगैरे नाही आहेत ना सुरू? रंजू, का तुला नेहमी नको ते चौकशा हवे असतात? त्यांचं ते बघून घेतील ना. माई, मी काळजीनं विचारलं तुम्हाला. पण जाऊ दे, तुम्हाला काही सांगायचं नसेल तर मी नाही विचारणार. मनवा, हे मनवा. काय काकू? अगं सकाळपासून आम्ही उठून बसलोय, सध्या चहा सुद्धा दिला नाहीस तू आम्हाला. सॉरी, मी आणते लगेच. थांब मनवा. रंजू, तुला तुझ्या हाताने चहा घेता येत नाही? तिला काय सांगतेस का मग? काय माहित तुम्ही, अहो आता ती किचन मध्ये होती म्हणून मी सांगितलं ना तिला. आणि तसंही तिला हाऊसच आहे घरातली कामं करत बसायची. मी आणते काकू लगेच. चल. नंदा, नंदा, नंदा काय झालं रडायला? राजवीर, अरे काय चालवलंस तू? काय केलं आता तिने? लक्ष ठेवता येत नाही का तिच्यावर? हिने एवढे पराक्रम केले तरी तुम्ही हिला सूट देताय. काय झालं, रडतेस का? दादा अरे काय झालंय? नंदा, तू कॉलेजला गेली होतीस ना, मग दादा बरोबर कशी? राजवीर, सांगा ना काय झालंय? विचारा तिलाच. नंदा ग, काय झालंय? राजवीर, तू तरी सांग ना काय झालंय ते. सांग, सांग, सगळ्यांना सांग. कोण होता तो? काय चाळे चालू होते तुझे त्याच्याबरोबर? सांग सगळ्यांना. नंदा, काय म्हणतोय राजवीर? नंदा, दादा म्हणतोय ते खरंय? नंदा, तू शांत हो, शांत हो आणि मग आम्हाला सांग काय झालंय. मी काही चुकीचं केलेलं नाहीये. मी फक्त माझ्या मित्राबरोबर बोलत होते. दादा तिथे आला, दादाने त्याला मारलं आणि मला इथे घेऊन आला. तू खरं सांगतेस ना? पप्पा तुमची शपथ, तो
फक्त माझा मित्र होता आणि आम्ही बाकी फ्रेंड्सची वाट बघत होतो. राजवीर, अरे मित्र होता तो, मग काय हरकत आहे बोललं तर. तू गप्प बस, तुला काही कळत नाही. वेड्यात काढते ती सगळ्यांना. नाही दादा, कान फडत देईन नंदा, शांत बस. राजवीर, अरे एवढं काय चिडतोस तू? माई, मोहिते पाटलांची लाच काढते ही मुलगी. माझा अजिबात विश्वास नाही याच्यावर. हिने आधीच एवढे पराक्रम केले आणि आता सुद्धा तशीच वागते. राजवीर, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल ना? तुम्ही मला काही सांगू नका म्हणवा. दादा प्लीज माझं ऐक, मी खरं सांगते. माझा विश्वास नाहीये तुझ्यावर नंदा. अरे दादा, एक मिनिट. खूप झालं हिचं. आता हिच्यामुळे मोहिते पाटलांचं नाव खराब झालेलं मला नाही चालणार. त्यामुळे आणखी काही चुकीचं वागण्याच्या आधी मी हिचं लग्न लावून देणार आहे. राजवीर, काय बोलतोयस तू? मी हिचं लग्न लावून देणार आहे आणि माझा डिसिजन फायनल आहे. हिच्यासाठी चांगला मुलगा शोधण्याची जबाबदारी माझी. दादा प्लीज प्लीज असं नको करूस, मला लग्न नाही करायचंय. करावं लागेल. राजवीर असं करू नकोस रे, अरे लहान आहे ती अजून. राजवीर, तू जरा शांत डोक्याने विचार कर. नाही बाई, माझा नीट विचार करून झालाय आणि माझा डिसिजन फायनल आहे. आता लवकरात लवकर हिच्यासाठी मुलगा बघणार आणि हिचं लग्न लावून देणार मी. फोन दे, फोन दे. राजवीर, काय करताय तुम्ही? नंदा लहान आहे अजून, तिचं करिअर बाकी आहे. तुम्ही तिचं लग्न लावायला निघालात? बरोबर करतोय मी. तुम्ही मला काही सांगू नका म्हणा. मला नाही पटत आहे. मी विचार करून डिसिजन घेतलाय म्हणा. आणि तुम्हाला पटत नसेल तर मला फरक पडत नाही. तिचं लग्न लावून देणार आहे मी आणि फायनल. कशासाठी? काय केलंय तिने राजवीर? कमाल करता म्हणवा तुम्ही. आतापर्यंत कसं वागली माहितीये ना तुम्हाला, तरी हा प्रश्न विचारताय तुम्ही. हो, मला मान्य आहे तिच्याकडनं चुका झाल्या असतील, पण म्हणून डायरेक्टली लग्न लावायचं असतं का मी राजवीर? तुम्हाला सांगितलं ना म्हणवा, मी विचार करून डिसिजन घेतलाय. मला नाही करायचंय लग्न, तुम्ही का फोर्स करताय मला? कोण समजतं कोणतं राजवीर दादा स्वतःला? नंदा रडणं थांबव बरं, शांत शांत. रडू नको तर काय करू मम्मा? पप्पा असं का करताय तुम्ही? मी काय केलं? राजवीर दादाला काहीच का बोलला नाही तुम्ही? मी फक्त मित्राला भेटायला गेले होते. हो नंदा, माहिती आम्हाला का आमचा विश्वास आहे तुझ्यावर तेवढा. खोटं बोलतेस तू. तुम्हाला मला या घरातून बाहेर हकलायचंय ना, म्हणून असं करताय तुम्ही. वेडबीड लागले का नंदा तुला? शांत हो बरं, शांत हो, रडू नको. मी नाही ऐकणार आहे कोणाचं. मला नाही करायचंय लग्न. अगं नाही करणार आहे तुझं कोणी लग्न. नाही, तुला घरात नाही बाहेर काढणार आहे कोणी. शांत हो, रडू नको. मग राजवीर दादा समोर काहीच का बोलला नाहीत तुम्ही? एक मिनिट प्लीज, प्लीज असं नका करू. माझा डिसिजन बदलणार नाहीये म्हणून. आता तुम्हाला ती मित्राबरोबर होती ते नाही आवडलंय ना? पण इथे बघा, मला सांगा काय प्रॉब्लेम आहे? मित्राबरोबरच होती ना, काय झालं एवढं? हे मला काही माहित नाही म्हणवा. तिचं लग्न लागणार म्हणजे लागणार, मग त्यासाठी काही झालं तरी चालेल.
असं काय बोलताय तुम्ही? लग्न काय अशी एका दिवसात लावून द्यायची गोष्ट आहे का? लग्नासाठी ती तयार असायला नको. आपण नाही असं तिच्या मनाविरुद्ध वागू शकत. मी वागू शकतो. राजवीर प्लीज प्लीज असं नका करू. तिला त्रास होईल या सगळ्याचा आणि तिच्याबरोबर आपल्या अख्ख्या फॅमिलीला त्रास होईल. चांगला मुलगा शोधेन मी, तिला सुखी ठेवेल, तिची काळजी घेईल, त्यामुळे कोणाला काही त्रास होणार नाही. हे असं कसं म्हणू शकता तुम्ही? राजवीर, लग्न तिला करायचंय, आपल्याला नाही. त्यामुळे तो तिचा डिसिजन आहे. आणि मुळात काका काकू आहेत ना या सगळ्याचा विचार करायला. मग मूर्ख आहेत ते, त्यांना काही विचार वगैरे करता नाही येणार. राजवीर प्लीज, तिचे आई बाबा आहेत ते. आहेत ना, मी कुठे नाही म्हणतोय, पण मग तसं वागायला हवं होतं ना आतापर्यंत. तुम्ही प्लीज शांत व्हा. आपण निवांत बसून बोलूया यावर. गरज नाही म्हणून. तुम्हाला सांगितलं ना, माझा डिसिजन नाही बदलणार. राजवीर, तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. असं जबरदस्ती नातं जोडलं तर ती कधीच सुखी राहू शकणार नाही. तुम्ही आता बघितलं ना कशी रडत होती ते. काय नाही, नाटक आहेत तिची सगळी. मला नाही वाटत असं. मनवा तुमच्यापेक्षा चांगला ओळखतो मी या सगळ्यांना. मी पण ओळखते तिला आणि म्हणूनच मला असं वाटतं की जोपर्यंत तिची इच्छा नाहीये तोपर्यंत तिचं लग्न लावून देणं चुकीचं ठरेल. लहान आहे होती, तिच्या मनावर परिणाम होईल. काही लहान नाही, झाली मोठी आता, 21 वर्षांची झाली ती. म्हणून असं बळजबरी लग्न लावून द्यायचं का? तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल याचा तरी विचार करा. राजवीर, आपण तिच्यावरती विश्वास ठेवायला हवा ना. ती म्हणते ना मित्र होता, तर मग मित्रच असेल. एकदा ठेवला ना विश्वास, बघितलं ना काय झालं. राजवीर हो, पण नंदाल मनवा बास, आता नाही बोलायचंय मला या विषयावर. एकदा मी फ्रेश होऊन तुम्हाला कॉफी दे.